विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच तर मंदिर समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की VIP कल्चरला फाटा देत सर्वसामान्य भाविकांना जे धार्मिक विधी आहेत विठ्ठलाचे जवळून पाहण्याचा निर्णय घेण्यात आलेला. आपल्याबरोबर काही भाविक आहेत. काय सांगताल, आज तुम्ही देवाच्या समोर उभारून करणार सगळा विधी पाहता यावे, त्याला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आज म्हणजे आम्ही तिरुपती बालाजीहून आलो आणि कोल्हापूर आणि डायरेक्ट पंढरपूरला आलो. सकाळी 4 वाजता आम्ही आंघोळी केल्या, स्नान केलं आणि तिथून बागेमध्ये लागून दर्शन रांगेमध्ये लागलो. आणि आज योगायोगानं मी, माझं कुटुंबीय, आम्ही सर्वजण या ठिकाणी डायरेक्ट पांडुरंगासमोर बसलो. म्हणजे आज असं मन भरून आलं आणि असं मन दाटून आलं की आज खरंच आम्ही धन्य झालो. आज पांडुरंगाचं दर्शन झालं. तुम्हाला काय असं कधी वाटलं होतं का एवढं समोरून विधी बघायला मिळत जे चाललंय? खूप मला पांडुरंगाचं आहे. मी 18 वर्ष झाली माळ घातली आहे, तर मला खूप अनुभव आहे. आणि खरंच आलेला आहे. मी 3 वाजल्यापासून पायी करते. मी उभी आहे 3 वाजल्यापासून. माझं पाय एवढं दुखत होतं, पण पाय पण दुखायचं राहिलं माझं. पांडुरंगाची खूप लीला आहे. तुम्ही काय सांगताल का, आज समोरून सगळं बघताय, देवाचं नैवेद्य वगैरे सगळं बघायला मिळतं? जेव्हा माणूस बाहेर लागतं तेव्हा एकच इच्छा असते की पांडुरंगाचं दर्शन व्हावे. आणि आज समोरासमोर दर्शन झाल्यामुळे खूप आनंद झाला आणि मनाला समाधान वाटलं. या निर्णयाचं स्वागत करताय. हो. हा, खूप छान. तुम्ही काय सांगताल आता? आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला आलो. खूप आनंद झाला. आणि आमचं भाग्य असं की आम्हाला अर्धा तास विठ्ठलाचं दर्शन मिळालं आणि तिथं आम्हाला खूप चांगलं वाटलं. आणि परमेश्वराची कृपा खूप चांगलं झालं. माझे मुलगा, सून, जवाई, आम्ही सगळे कुटुंबाला, आम्हाला सगळ्याला आनंदाचा विषय झाला. खूप आनंद झाला. मंदिर समितीने घेतलेला निर्णय कसा वाटला तुम्हाला? मंदिर समितीनं घेतलेला निर्णय म्हणजे खूप एक स्वागतार्ह निर्णय आहे. आणि याच पद्धतीनं, अशाच पद्धतीनं सर्वांना दर्शन आणि सगळं व्यवस्थित झालं. VIPला टाळून फक्त सर्वसामान्य भाविकाला घेतल्यामुळे आज आमचा योग आला. आणि अशाच प्रकारे मी मंदिर समितीचे धन्यवाद व्यक्त करतो आणि निर्णयाचं स्वागत करतो. आपण बघितलं असेल की संपूर्णपणे VIP कल्चरला फाटा देत मंदिर समितीने घेतलेला जो निर्णय, या निर्णयात आता भाविकांनी स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.